तुझ्यात जीव रंगला। अरे घे की लवकर। तुम्ही एक काम करा, आता घराकडे जावा। म्हणजे काय डबल हेल्पाटा करायचा भाई आम्ही? वहिनी साहेब, तुम्ही घरी बसून बसून लई कटाळा आलता, म्हणलं एक चक्कर मारावी। सचिन, ह्यो डबा घरी पुचवून दे। अहो पण इथं दळप कोण दळणार? अर्धा तास झाला तरी बी याला उकळी का फुटना झाल्या? डाळ आहे का दगड आहेत? आव गॅसच पेटवला नाही सा। जाऊ बाई, जरा गॅस पेटवून देता काय? पण सगळा भार तुम्ही उचललाय ना? काय झालं सुनबाई? जाऊबाईंना विचारत होतो की तुम्हाला काय आवडतं काय नाही, पण त्या म्हणायला की त्यांना त्यांच्याच पद्धतीचं जेवण पाहिजे। मग म्हणलं बनवा तुमचं तुम्हीच। अगं श्रावणात की नाही सगळ्या पोरी झोका खेळायला जातात बघ, लई मज्जा येते। मला झोका खूप आवडतो। मग संध्याकाळी जाऊया? अगं नाही, आज जाऊबाईंनी मंगळागौरीची पूजा ठेवली आहे ना। तू कर तुझी मंगळागौर, मी मस्तपैकी आपलं झोका खेळायला जाणार आहे। हे घ्या, हे बघ, जा जा लवकर। झोका खेळायची इच्छा आहे, पूर्ण होईल का? तुम्ही म्हणला आणि नाही झालं असं कधी झालंय का? जाऊ माझी झाकली, पान खायला शिकली, पानाचा देठ ग आमच्या फुगडीची ऐट ग, आमच्या फुगडीची ऐट ग, आमच्या फुगडीची ऐट ग। मी तुम्हाला म्हणाले होते ना मला झोका खेळायचा आहे म्हणून, पण आता विचारलं तर म्हणाल रात्र झालीये राहू दे म्हणून। चला। कुठे? कुठं काय, झोका खेळायचं नव? तयार आहे नव? काय झालं? कुठं काय? मग असं हसताय का? आता आम्ही हसत बी नाही काय? अहो पण हसायला झालंय काय? ओळखा तुम्हीच? आता तुम्ही का हसताय मी कसं ओळखणार? ओळखायला पाहिजे, मी कसं ओळखतोय? हो का? मग सांगा बघू। तुम्ही कुठं हसायला अजून? सांगा ना, का हसत होतात? अहो काय नाही, ते मगाशी तुम्ही बायकांबरोबर गाण्यावर नाचत होता ना व, ते ध्यानात आलं आणि हसायला आलं। एवढी वाईट दिसत होते का मी? अहो नाही, अजिबात नाही, उलट लय भारी दिसत होता तुम्ही। मला वाटलं मास्तरीन बाई फक्त शिकवण्यातच भारी आहेत, जमतं की तुम्हाला बी नाच? नाच नाही हो, परंपरा आहेत आपल्या। मंगळागौरीच्या दिवशी ना बायका असंच हातात हात धरून गाणी म्हणत फेर धरतात। हा तेच ते, लई भारी फेर धरता बघा तुम्ही। तुमच्याकडे बघून असं वाटत नाही। स्तुती करताय का टोमणा मारताय? अहो दोन्ही बी नाही, कौतुक करायला मी तुमचं। आज फार कौतुक करताय माझं। करणार की, आता बायकोचं कौतुक नाही करणार मग कुणाचं करणार? ठीक आहे मग, थँक्यू। वेलकम। वेलकम नाही, वेलकम। हा आणि काय हो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना अशा कार्यक्रमांना पुरुषांनी आलेलं चालत नाही म्हणून, तरी सुद्धा तुम्ही आलातच। मी तुम्हाला काय म्हणलो होतो, मला कार्यक्रम बघायचा म्हणून? मग मी बघणार म्हणजे बघणार, अहो अशी शपथच घेतली होती मी। असं चोरून बळजबरीने? आता तुम्ही नाहीच म्हणवता, मग मी बिचारा गरीब तरी काय करणार? अहो पण एवढं काय बघायचं होतं तुम्हाला? तुम्ही सकाळी म्हणला होता ना व, ते तुम्ही समध्या बायका मिळून गाणी म्हणतात आणि फेरे धरतात म्हणून। माझी बायको कशी फेरे धरते ते बघायचं होतं मला। बघितलंत ना मग? अहो बघितलं की, म्हणून तर कौतुक केलं तुमचं। खरंच लय कौतुक वाटतं बघा। असं कोरडं कौतुक नकोय मला। अहो
कोरडं कुठं, मनापासून कौतुक करायलोय मी. एवढंच जर का बायकोचं कौतुक असतं ना तर तिच्या मनातली साधी इच्छा पूर्ण केली असती. कुठली? तुम्ही नुसतं सांगा. नको, राहू द्या आता. अहो सांगा तरी. मी तुम्हाला म्हणाले होते ना मला झोका खेळायचा आहे म्हणून. आबा हे घ्या आरती. तुम्ही बसा हा, मी तुमच्यासाठी गरम गरम चहा आणते. चंदा, हा जरा येतेस का ग? वय अगो बाई, पाया पडायचं राहिलेच की. आलेच हा. आबा हे काय पचनी नाही पडलं बुवा. अहो काही नवीन नाटकबाजी चालली. नाही हो बाबा, खरंच त्यांनाच त्यांची चूक समजली असेल म्हणून त्या बदलल्या असतील. काय नाही हो, अहो हे कडू कारले. साखरेत गोळा नाही तर अजून कशात गोळा. कडू ते कडूच राहणार आहे. देवा सांभाळ. बाई बाई बाई, दम लागला बघा मस्ती. या मास्तरडीला हे समजा कसं जमतं ग? पण काय बी म्हणत आहे सब, तू मस्त नाटक करायला लय भारी जमते बघा. बाई नाटक कसलं भिकारड्यावानी वाटत होतं बघा मस्ती. तेच ते विकारडेपणा का नाही लय शोभून दिसते बघा तू मस्ती. आव म्हणजे समद्यांची थोबाड लई बघण्यासारखी झाली ती बघा. ती मास्तरडी तर लई जळली असेल बघा तुमच्यावर, हाय की नाही? आणि मग चंदे आता थोरलेपणाच्या एक एक गोष्टी आशा करतो का नाही तू बघच. मामांजी स्वतःहून आमच्याकडे येत्याल आणि म्हणत्याल, सुनबाई चूक झाली आमची, उग तुमची परीक्षा घेतली बघा, माफ करा आम्हासनी. थोरेपणाचं फुल लईच मनावर घेतलेलं दिसते. आंघोळ करून घ्या, पटकन आवरा आणि मग आम्ही तुमच्या ब्रेकफास्टची तयारी करतो. आपला राणा लय खोळा आहे. वहिनीचं ऐकायच्या नादात तुमच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला. माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. ते वहिनी बरोबर म्हणतात. तुम्ही शाळेकडेच लक्ष द्या, वहिनी घर नीट सांभाळतील. हे शितले, काय प्रेमात बिमत पडलीस काय माझ्या? हटे, अरे तुझ्यासारखा म्हणजे तू कशी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली होतीस त्या विचारांचा. मग असा पोरगा सापडत नसतो, कारण माझ्या वन अँड ओनली वन आहे, सिंगल पीस. कळलं का? अब जब मुन्ना चाहता है कि ये मुंबई जाए तो जाने दो इसे. ठीक है माताजी, हमारा क्या है, लोगों को तो आपको जवाब देना है. भले हमें क्या एतराज हो सकता है? पर हमें ऐतराज है भाभी. इशू, तुला छोटी मामा आणि बाबा आवडतात ना? पण मग ते बोलत का नाहीयेत ग? छोट्या मम्मा आणि विक्रांत बाबालाच विचारा तुम्ही. मी तुला तेच सांगतोय मानस, मी नाही तू विचित्र वागतेस. आणि यापूर्वी तू असं कधीच वागली नव्हतीस. कारण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती हे कळत नाही का? इथे काय काम आहे तुझं? माझं दुकान मिळवण्यासाठी तू माझ्यावरती जे खोटे नाटे आरोप करून राहिली ना, त्याचा जाब विचारायला आली. जाब तुला द्यावा लागणार आहे, तेही वकिलाकडून. ही जागा तुला सोडावीच लागणार. आता ही जागा तर मी कधीच सोडत नाही. सुंदर डिश मध्ये
प्रिसिजन आणि परफेक्शन असणारे खूप जण असतात, पण टेस्ट ही शेफ टू शेफ बदलत असते. आणि तुझी डिश उल्लाला, आउट ऑफ दिस वर्ल्ड. तू इथे आहेस म्हणून, नाहीतर मी तुला माझ्या हॉटेलमध्ये घेऊन गेलो असतो तडक. थँक्स. आत्याच्या मुलाला पाठवलं गाडीवरनं यांना घेऊन आले. सकाळी 4 वाजले. तोपर्यंत रात्रभर पोलीस स्टेशन. असं लग्नानंतरची पहिली रात्र पोलीस स्टेशन मध्ये काढली. क्या बात आहे. मला सांगा, आता ड्युटी म्हणून पोलीस स्टेशन मध्ये असतात, पण त्यावेळेला अशा परिस्थितीत पोलीस स्टेशन मध्ये राहणं फार टेन्शनचं असेल ना. घाम फुटलेला.